नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीचा मॅथ सेकंड जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी याच्यातली प्रॅक्टिस सेट 1.2 मधील फोर्थ एक्झाम्पल पाहणार आहोत. अशी एक फिगर दिलेली आहे ABC आणि याच्यात अँगल दिलेला आहे APQ 60 डिग्री, अँगल ABC 60 डिग्री आणि प्रूव्ह करायचं आहे AP upon PB is equal to AQ upon QC. AP upon PB is equal to AQ upon QC. हे दोन रेशो सारखे आपण केव्हा म्हणतो? जर PQ ही BC ला पॅरल असेल तर. आता ह्या पॅरल असतील का नाही तिथं बघूनच लक्षात आपल्या हा अँगल 60 आहे, हा अँगल 60 आहे. आपल्याला माहिती आहे इफ टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि याच्या उलट इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. मग इथे दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल होतील. मग PQ पॅरलल BC असेल तर BPT थेरम AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. इतकं सोपं आहे. ते फक्त आपण आता लिहून दाखवायचं. प्रूफमध्ये काय म्हणायचं पहिल्यांदा? इन ट्रायंगल ABC अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC. In triangle ABC, angle APQ is equal to angle ABC is equal to 60 degree. Therefore, angle APQ congruent angle ABC. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. आता इन ट्रायंगल यायचं पुन्हा. इन ट्रायंगल ABC PQ angle in triangle ABC angle APQ congruent angle ABC. Therefore seg PQ parallel side BC. त्याला रिझल्ट यायचे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. त्याला रिझल्ट करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आणि दोन अँगल कशावर कॉन्ग्रुएंट घेतले? फ्रॉम फर्स्ट. त्याला रिझल्ट द्या फ्रॉम फर्स्ट. PQ जर BC ला पॅरलल असेल तर BPT थेरमनुसार लिहिणार AP अपॉन PB. देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. त्याचा रिझल्ट बाय BPT बेसिक प्रॉपर्बिलिटी थेरम. या पद्धतीनं हे आपण फोर्थ एक्झाम्पल पूर्ण केलेलं आहे. फिफ्थ एक्झाम्पल आहे एक ट्रॅपेझियम दिलेलं आहे आणि त्या ट्रॅपेझियम मधील ज्या तीन लाईन आहेत त्या पॅरलल आहेत. AB पॅरलल PQ आणि PQ पॅरलल DC. या तिन्ही लाईन आहेत त्या पॅरलल आहेत. दिले तुम्हाला क्वेश्चनमध्ये इन क्वाड्रिलॅटरल ABCD इन ट्रॅपेझियम ABCD AB पॅरलल PQ पॅरलल DC. मग तेच लिहून घ्यायचे. इन क्वाड्रिलॅटरल ABCD AB पॅरलल PQ पॅरलल DC. क्वेश्चनमध्ये लिहून घ्यायचं आणि त्यात काय व्हॅल्यू दिलेत आपल्याला. DC AP दिलेला आहे 15, त्याच्यानंतर PD आहे 12, QC 14 आणि फाइंड करायचं आहे BQ. सोल्युशन मध्ये तेच लिहायचं परत दिलेलं आहे. सोल्युशन मध्ये पहिली वर्ड पुन्हा लिहायची स्पेशल मधलीच. इन ट्रॅपेझियम ABCD AB पॅरलल PQ पॅरलल DC. ही पहिली लाईन आलीच पाहिजे वन मधली पुन्हा. Therefore by property of three parallel lines and their transversals, property of three parallel lines and their transversals. अशी इथं ती प्रॉपर्टी लिहिली. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. त्या प्रॉपर्टीने काय होईल? AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. व्हॅल्यू पुट करूया. EP आहे 50,
PD 12, BQ as it is फाइंड करायचं BQ आपल्याला QC 14. Therefore 12 into BQ is equal to 15 into 40. Therefore BQ is equal to 15 into 14 upon 12. आता इथे भाग कसा जाईल? 15 आहे, 12 आहे, 3 भाग जाईल. 3 चौक 12, 3 पाचे 15. 4 आहे इथं 14 आहे, इथं 2 भाग जाईल. बी 2 4, बी 7 14. वर किती राहिला? 5 into 7, 5 7 35. त्याला डिवाइड बाय काय? 2. म्हणजे BQ इज इक्वल टू पुन्हा लिहितो इथं BQ इज इक्वल टू 5 into 7, 7 5 35 अपॉन 2. Therefore BQ इज इक्वल टू 35 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे 35 चा निम्मा किती येणार आहे? 17.5. Therefore BQ इज इक्वल टू 17.5. हे झालं पाचवं एक्झाम्पल. सहाव्या एक्झाम्पल मध्ये पुन्हा आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीज. एक ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर दिला आहे. सहावं एक्झाम्पल ट्रायंगल आहे MNP आणि NQ हा आहे अँगल बायसेक्टर. इथं आहे 14, 25, 40 आणि फाइंड करायचं आहे QP. मला क्वेश्चन म्हणजे दिलेलं आहे ते क्वेश्चन मधलं पुन्हा लिहायचं. पहिली ओळ सोल्युशन मध्ये पहिली ओळ काय येणार? इन ट्रायंगल MNP रे NQ is an angle bisector of angle MNP. या अँगलचा हा अँगल बायसेक्टर आहे. तीच प्रॉपर्टी देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. 2 वेळा तीच येते तुला. इथं काय येणार? देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ an angle bisector of triangle. त्या प्रॉपर्टीनं काय होतं? MQ अपॉन QP is equal to MN upon NP. MN upon NP. त्याची व्हॅल्यू पुट करूया आपण. MQ आहे 14, QP as it is equal to MN 25, NP 40. आता डायरेक्ट आपण QP काढू शकतो. प्रॅक्टिस नंतर जमेल तुम्हाला. हा QP इज इक्वल टू या दोन्हीचा प्रॉडक्ट अपॉन 25 म्हणजे काय होईल? 14 into 40 अपॉन 25. इथं भाग जाईल. आता 5 न भाग जाईल पहा. कसा भाग लावूया? 5 5 25, 5 8 40. आता इथं 5 न पुढे जात नाही बा, मग त्यांचा गुणाकार करूया. देअरफॉर QP इज इक्वल किती होईल? 14 8 112 त्याला डिवाइड बाय 5. आता ह्याला 5 न भाग कसा भाग जाईल? 5 1 5, 5 2 10, 11तले 10 गेले 1, त्याच्यावर 2 झाला 12. पुन्हा 5 2 10, 12तले 10 गेले 2, 2 ला भाग जात नाही, पॉईंट दिला झाला 20. 5 चौक 20 म्हणजे किती आला? QP 22.4. QP ची व्हॅल्यू आली 22.4. या पद्धतीनं 6वं एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. आणि 7व्या एक्झाम्पल मध्ये पुन्हा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आहे बघा. त्याच्यात 3 पॅरलल लाईन दिसत आहेत. 3 पॅरलल लाईन दिसल्या की लगेच प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स लक्षात येते आपल्या. अशी एक फिगर दिलेली आहे. BA इथं आहे DC, इकडं आहे FE आहे X 4 8 12. गिवन मध्ये दिलेलं आहे. इन फिगर AB पॅरलल DC पॅरलल EF. फाइंड व्हॅल्यू ऑफ X अँड AE. हा AE सुद्धा काढायचा क्वेश्चन मध्ये बघा. X ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि AE फाइंड करायची. त्यासाठी पहिल्यांदा X काढूया आपण. मग सोल्युशन मध्ये गिवन आहे ते पुन्हा लिहायचं. गिवन मध्ये काय राहणार? इन फिगर लाइन AB पॅरलल लाइन DC
parallel line EF. Therefore, by property of three parallel lines and their transversals, here is therefore by property of three parallel lines and their transversals. मग त्या प्रॉपर्टीनं काय होईल, AC upon CE is equal to BD upon DF. AC upon CE is equal to BD upon DF. त्यांची व्हॅल्यू पुट करूया. AC ची व्हॅल्यू आहे 12, CX is equal to BD 8 upon DF आहे 4. आता डायरेक्ट करूया मग सारखं. X is equal to डायरेक्ट X is equal ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट अपॉन 8, 12 into 4 upon 8. भाग कसा जाईल, 4 1 4, 4 2 8, 2 12, 2 1 2, 2 12. Therefore x येऊन झाला 6. ह्या x ची व्हॅल्यू आली 6. परंतु आपल्याला अजून काय काढायचं आहे, AE. Therefore शेवट मग AE इज इक्वल टू काय करूया, AE पूर्ण इज इक्वल टू AC प्लस CE इज इक्वल टू AC प्लस CE. त्याचा रिझल्ट पाहिजे लिहू शकतो आपण A dash C dash E. A dash C dash E means points A C E are collinear. म्हणजे तिन्ही बिंदू एक रेषे आहेत, म्हणून आपण ह्या दोन्हीची बेरीज बरोबर हे सगळं असं लिहू शकतो. Therefore AE is equal to AC आहे 12 प्लस x ची व्हॅल्यू आता फाइंड केली आपण 6. AC ची व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू 6. Therefore AE is equal to 12 plus 6 18. म्हणजे x ची व्हॅल्यू 6 आणि AE ची व्हॅल्यू 18. या पद्धतीनं 7 पर्यंतचे एक्झाम्पल पूर्ण झालेले आहेत.